तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्री महाकाल. तर भावांनो, आपल्या का नवीन व्हिडिओला सुरुवात होते. प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला. तर भावांनो, आपला एक नवीन प्रवास चालू होते. आपण वसईला भरायला आलोय कंपनीत. वसईवरून आपला त्रिवेंद्रम केरळा हा नवीन प्रवास चालू होते. तर भावांनो, व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ बघण्यासारखं भरपूर अशा मस्त गोष्टी आहेत. वसई म्हणजे मुंबई टू केरळा हा प्रवास होणार आहे. आणि अजून आपण ठरवलं नाही कुठल्या मार्गाला जायचं, कारण 3 मार्ग आहेत, 3 ते 4 मार्ग आहेत त्रिवेंद्रमला जायला. एक कोस्टल रोड मार्गी आहे, एक आपला मधनं सत्यमंगला मार्गी आहे, एक बेंगलोर वाया आहे. असे मार्ग आहेत आपले. तर भावांनो, बघूया आता आपण कुठल्या मार्गे जायचं. गाडी भरल्यानंतर ठरवू. तर चला भावांनो, आलोय भरायला. आता भरून घेतो. इथं कंपनी आहे पुढं, कंपनीच्या पुढं थांबलोय. चला भरून घेतो आणि निघतो. चला असा सपोर्ट करा भावांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. चला करू व्हिडिओला सुरुवात. बघत राहा. तर भावना, आपण खाली करून आलोय बघा भिलाड चेकपोस्टला. गुजरातचं हे चेकपोस्ट आहे भिलाड. आणि भरपूर दिवस झाले हे बंद पडले. आता काय चालू नाही, बंदच आहे सध्या. पहिला काटा होता, पहिल्यांदा काट्याची सिस्टीम मला वाटतं इथंच आली आणि इथून स्टार्ट झालं. मी छोटी गाडी घेतल्यापासून मला वाटतं हे बंद झाले. आता पहिलं चालू होतं राव, लय दमवायची तिकडून. चला आता इथं जेवण वगैरे उरकूया मस्त असं. सावली दिसते, सावली असेल तरच लावणार गाडी, निघून जाणार. चला जेवण उरकू. पटेल हॉटेल, पटेल गुजरात. तर चला लावू गाडी मस्त पार्किंगला. आरामच करायचा, कुठं जायचं नाही. बघू शकता कसला पाऊस पडलाय राव, भरपूर पाऊस झाला इकडं. तर चला आपल्याला काय जेवण उरकायचं आहे आणि निघायचं आहे मुंबईच्या दिशेने. काय सकाळीच भरायचे, त्यामुळे आपण आराम करत जाणार आहे, काय विषय नाही. तर चला भावांना आता पार्किंगला लावतो गाडी, जेवूया मस्त असं. चला तर भावांना, आपण आले पटेल हॉटेलला. ऑर्डर दिली आपण, आपली भाजी यायला लागली. आली ऑर्डर. कशी आहे? बैंगन भरता, रोट्या. चला आता लावूया दणका. नाद खुळा असं जेवण आहे. बघतो आता टेस्ट कशी आहे. चला. तर भावांना, आपण काल होतो गुजरातला. गुजरातवरून खाली करून आपण आलेलो वसईला. वसईलाच रात्री थांबलो, म्हणलं काहीतरी माल निघल. मग माल निघला आपला. तर आपण आता भरायला चाललोय फायनली त्रिवेंद्रमचा माल, केरळा. आपण भरायला चाललोय आता सध्या केरळाचा माल. तर आपण भरायला आलोय वसईला. वसईमध्ये बघा हा अंजूर रोड आहे आपला, तिकडे भरायला आलोय आपण. तर चला गाडी भरायला निघालोय भावानो. आता मस्त असा आपला केरळाचा प्रवास चालू होणार आहे नवीन. मागचे आपले जुने एपिसोड अजून यायचे आहेत, तोपर्यंत केरळाचा आला. तर चला भावांनो, फटाफट गाडी भरून घेऊ आणि निघू. तर भावांनो, हा वसईवरून ना कामन मार्गे अंजूर फाट्याला भिवंडीला निघतो हा रोड. त्या रोडला आपण भरायला आलोय. आपल्याला इथं भरायचे, पूनम म्हणून काहीतरी आहे, तिथं भरायची गाडी. तर बघूया आता माल किती येतोय, काय येतोय. झाले वार्ता. तर भावांनो, आपण मागची सिरीज हिंदीमध्ये केलेली, आता ही मराठीत परत चालू. हिंदी नको आपल्याला, वैताग येतो हिंदीचा. काय होतंय, हे हिंदीचं जरा बोलायला कन्फ्युजन होतंय. आपले जे मराठमोळ रांगडी भाषा आहे ना, ती बोलता येत नाही, आणि ते मी मिस केलं त्या सिरीजला. त्यामुळे आता मराठीतच चालू केले. तर भावना बघत राहा. लावली बघा धक्क्याला, घेतली भरून 300-350 किलो माल. 2 खुर्च्याना बाकीचं प्लाय होतं. मग काय घेतल्या बांधून बघा, त्यांनीच बांधल्या बघा, कशी बांधल्या बघा भावानं. तर भावांना आपली फायनली गाडी लोड झालेली आहे, बघू शकता. भावांनो, भरून निघलोय बघा. कामन रोडला आहे वसईला. हबीबी कम टू कामन रोड वसई. अरा काय रोड आहे राव, काय रोड. लय बेकार होता. दान आदळते नुकतं. माल इकडे जात तिकडे, बघू शकता. आणि ट्रॅफिक त्यात वेगळंच या दचक्यामुळं. ट्रकवाली राव कशी चालची, टायर उडत असतील यांची. बेकार अवस्था आहे रस्त्याची, कधी पण तरी काय माहिती. तर चला भावना, आता फटाफट ठाणे बिने मुंबई पास करूया. वाशीला जरा पोच द्यायच्यात आपल्याला 2-3 त्या द्यायच्या आणि निघायचं घरच्या दिशेनं. चला आता घरची ओढ लागली. उद्या जाऊन गाडीचं काम करायचं, करायला थोडंसं टायमिंग बेल्ट वगैरे टाकायचं आहे, ते करून डायरेक्ट निघून जाऊ. तर चला भावांनो, करूया नवीन प्रवासाला सुरुवात. ज्योतिबाच्या नावानं चांग भले. भावांनो, वसईतून निघालोय आणि ट्रॅफिक बघा केवढं लागले. फाउंटनच्या जवळ आले आता.
जवळजवळ अर्धा तास गेलाय माझ्या ट्रॅफिक मध्ये. अर्ध्याला काही जास्तच गेलाय राव. 8 वाजायला आले. 6 वाजता निघाले मी तिथनं. 6:30 वाजता म्हणजे 1.5 तास गेलाय मला फाउंटनला येतो सातवलीवरनं. केवढं ट्रॅफिक आहे बघू शकता. भरपूर लेट झालं. जरा लवकर सोडलं असतं ना तर जमलं असतं, पण मला व्हिडिओ एडिट करायचा होता त्यामुळं वेळ लागला. तिथं अर्धा तास गेला. त्या अर्धा तासात जर निघून गेलो असतो तर आता लांब असतो. तर भरपूर जाम आहे. 1-1 फूट लागला. पाय दुखायला क्लच दाबून बघू शकता. सगळे ट्रॅव्हल्स वगैरे झाल्यात चालू. ओम दत्त चिले आपल्या इकडलीच आहे. ओम दत्त चिले. चला काय विषय नाही. आता करू पटकन. फाउंटन, घोडबंदर, ठाणा सगळं जाम असणार आहे. बाहेर निघतो. 8 वाजले. मला 10 वाजतील आता मला वाटतं वाशीला जायला. फाउंटनच्या ब्रिजवर आले भावांना. लाईन बघा कशी गा 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 कसा आहे ना का कायम बोंबा बोंबा हे ट्रॅफिकची बरं का. किती पण काही पण करा. कसलं पण ब्रिज बांधा. आता बघा 1, 2, 3 ब्रिज बांधले तरी ट्रॅफिक ही लागतंय. आणि अशी बघा माझी गोष्ट नांदे. कसा आहे जाम. जगाच्या पाठीवर भिवंडी आणि वसई कधी बी या कायम जाम असते. भावना मुंबई 5 झाले बघा. जेवण करून निघलोय. पुढे आलो तर आपल्याला विजयबांची ट्रॅव्हल्स गाठ पडली बघा. ओम साई. तर भाऊ म्हटला एक व्हिडिओ आमचा बी घ्यायला लागतोय. म्हटलं थांबा मग घेऊया. मग काय भावानं राईट साईडनं धरली दाबून व्हिडिओ काढायला चालू केला. भाऊ हात करतोय बघा. कसा आहे दणका विषय आहे. दणका आता आलं बघा. जाम लागले तिथे. प्रमाणित फुल जाम आहे. गाड्या लागल्यात सगळ्या. गाडी कुठे ते बंद पडले बहुतेक वरती बघू शकता. एसटी बंद पडल्या. एसटी जाण बंद पडले बघा. वर आलोय घाटाला. 2 तास जाम गेले बघा. 2 तास लागले. 12 वाजता लागलो होतो. 11 वाजता सॉरी 11ला 11:30 लागलो. 1 वाजला. जाम बरोबर. गाडी बंद पडली होते त्या पुढच्या साईडला लोणावळ्याच्या. चला बघूया आता कसं काय बंद पडले. तर भाऊन आपण फायनली पोचलोय पुण्यात. पुन्हा आता पास करूया. झोप आलेली त्यामुळे काही जास्त व्हिडिओ केलेले नाहीत. आणि आता जास्त व्हिडिओ करणार पण नाही. कारण छोटंच व्हिडिओ टाकणार आहे. कारण लोकांना ज्ञान दिलेलं आवडत नाही. त्यामुळं आपलं जे आहे रेग्युलर टाकायचं म्हणून. तर चला भावांनो करूया पुन्हा पास मस्तपैकी. खंडाळ्याला लागलोय. पारगाव खंडाळा. मागं काय व्हिडिओज केले नाही माझ्या लक्षातच नाही. झोपेत होतो थोडं. बोंबललं सगळं. पुण्यात पण नाही केले त्याच्या पुढं पण नाही केले. शिरवळच्या आसपास मारला होता एक. आता खंडाळा पार करून आता वाजलेत बघा 4 वाजले. आज शुक्रवार असल्यामुळे उद्या शनिवार आहे ना त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. बघू शकता कसे क्लोजरवाले. नाशिक तिथं काल गाडी खाली गेलेली बघा. परवा व्हिडिओ आलेला. उकरले बघा ट्रॅव्हल्स. चला जाऊ आता घरी. जाऊन आराम करायचा गावाला. आणि दुपारी निघून जायचंय.
कारण मंगळवारची डिलिव्हरी निवांत जायचं काय विषय नाही. कोस्टल रोडनं जाणार आहे. बघू आता उद्या अपडेट येईल त्याची. भावानं सकाळी 6 वाजल्यात बघा उंबरजला आलोय. लय उशीर झाला राव. कसं काय कळेनाच. 1 वाजता होतो घाटाला. किती वाजले? 5:30 वाजले. 5:30. चला आता टर्न मारतो. घरी जाऊन चहा प्यायचं का इथं प्यायचं प्लॅनिंग चाललंय. इथंच प्यावा घरी जावं. चहावाला उघडलाय का? चहावाला उघडलाय. चहा घेतो मस्त पैकी आणि निघतो इथून. तर आता जाऊन झोपणार आहे 2-3 तास. परत गाडीचं काम करायला जायचं. चहा घेतो आणि निघतो. बघा चहावाला आला. चला बघूया आता. उजडायला पाहिजे. असं 5:30लाच उजडले. आता सध्या आपण आहे उमरजला पोहोचले बघा. भरपूर असा वेळ गेलाय आपला. आता मला वाटतं झोप पण नाही लागायची. गेल्यावर 2 तास झोपणार आहे. तरी पण झोप येत होती मला. नागटाने 30च्या आसपास ना जोरात झोप आलेली. झोपायचं प्लॅनिंग होतं. म्हटलं आता राहिले की ते तोंड धुतलं परत निघालो. आता बघा उमरजमधून टर्न मारलाय घरी जायला. जातो मस्त. पहिला ताणून घेतो 2-3 तास. फोन सायलेंट करून झोपणार आहे. कोणाचा घंटा आला ते उचलत नसतो. आणि मग आज शनिवार आहे. तसं पण खिचडी वगैरे खायची आणि शोरूमला जायचं. शोरूमला जाऊन गाडीचं थोडंसं काम आहे ते करतो. किरकोळ मेंटेनन्स सर्व्हिसिंग वगैरे आहे करून घेतो. म्हणजे कसं टेन्शन राहत नाही परत नंतर. आणि मग दुपारी निघून जाईल. चला काय विषय नाही भावांनो. बघा माणसं व्यायामाला पण यायला लागली बघा. कसं आहे. तर चला भावांनो निघूया. तर गुड मॉर्निंग भावांनो. बघा सकाळचा सीन कसा आहे. किती भारी वाटतंय. तर आपण पोचलो गावाच्या जवळ. आपण कुठल्या गावात आहे? भोळेवाडीत आहे. आबा आल्यात बघा. हे व्यायामला करा आबा व्यायाम. कसा सीन आपल्याकडे एवढा सीन खास नाही. ठीक आहे. काय व्हिडिओ केलं नाही रात्री येताना राव. का केलं नाही मला माहित नाही. तुम्ही केलंच नाही. इथं आलं व्हायला आपल्याला आठवण आली की आला आपल्याला व्हिडिओ करायचे होते ना. व्हिडिओच केले नाही. म्हणून आता 2-3 म्हणलं मारा उमरजपासून. तर चला भावांनो. लय काय थांबायचं नव्हतं मग काढली बा गाडी गावातनं. म्हणलं चला जाऊया पडायची. गाडीची कामं करायची थोडीफार. अलाइनमेंट ही लावायचं होतं. बाकीचं टायमिंग बेल्ट ही बदलायचं होतं. चला म्हटलं वेळ आहे तर कामं तरी करून घ्यावं गाडीची. मेंटेनन्स गाडीला ओके असला कसं काम ओके असते. बाहेर लांब चालायचं म्हणल्यावर गाडी क्लिअर लागते बघा. गाडी सांभाळायला लागते ओकेमध्ये. लावल्या बघा अलाइनमेंट करायला. अलाइनमेंट लय हल्लं होतं. टायर जरा गाडी लेपला ओढत होती. त्यामुळे म्हटलं पहिला अलाइनमेंट करूया. टायर दाबतील नाही. कराडात जाऊन किरकोळ कामं करायची होती. मग का अलाइनमेंटवाल्यापासून काढली बघा गाडी. चला आता म्हटलं जाऊया कराडात जाऊन किरकोळ कामं करून घेऊया. निघालो बघा. जाऊन मंगेशकडे पेपर पण घ्यायचं होतं. आलो तिथं मग घेतलं गाडीचं पेपर. तिथं आली ती आपली कार्यकर्ती. मग काय भेटलो त्यासनी. ही बघा कशी आहे डान्स करतात ना. तो खोळा काम असते. तर भावना आपण पोचलोय कराडला. कराडच्या आमच्या ब्रिजचं काम बघा 80% काम झाले. 20% राहिले. झाल्यावर बघा नाद्या बाद दिसणार आहे. तर भावना करणारा का डिझेल आता महाग झाले. त्यामुळं म्हणलं आता इकडंच टाकावं. म्हटलं बाहेर कुठं कशाला टाकता कोल्हापूरला यायला. आपल्या गाववाल्याची भर करू कराडातच टाकू. मग काय टाकतोय कराडातच. वाटरला आलो म्हणलं टाकू डिझेल टाकी फुल करू भारतच्या पंपावर. त्रिमूर्ती पेट्रोलियम. चला करतो फुल. टाकी फुल करू आणि निघू इथून. बघूया किती बसते आता. कारण आपण टाकी कुठं फुल केलेली माहिती आहे का. दमनला फुल केलेली. दमनला फुल करून 2 ठिकाणी खाली करून गाडी मुंबईला येऊन भरून परत इथं आले पंपावर. 560 किलोमीटर झाले रनिंग. तर चला भावांनो निघतोय आपण. आपला प्रवास केरळाचा चालू आहे. गावातून निघलोय मग अशी. मस्त असं राशन पाणी वगैरे पण घेतलं बघा. तांदूळ घेतलं. इंद्रायणी तांदूळ भेटत नाही ना तिकडं. त्यामुळे ते घेतलं. आता फटाफट जायचं
आणि मंगलोरच्या अलीकडे कुठेतरी जाऊ झोपू, सकाळी उठून निघू. काय एवढी गडबड नाही आपल्याला. आज कोणवार आहे? शनिवार. उद्या रविवार. उद्या काय खाली, सोमवारी खाली होईल गाडी. उद्याचा संध्याकाळ घालतोय आपल्याला. उद्या संध्याकाळमध्ये आपण पोहोचतोय, कोचिन पास करून पुढे जातोय. मग तिथून पुढे मग बघू, चला कसं होतंय. चला भावना बघू पुढं. चला निघूया आता. डिझेल टाकतो पुढं, कार मा टाकायचं चाललंय आपला, टाकून निघू. चला डिझेल टाकी फुल करूया भाऊ. किती बसते? हा फुल. करंट टाकला महाग झालं ना. किती रुपये? करंट टाका टाकायचं आम्ही आता. म्हटलं तुमचा बोर्ड दिसला म्हणून म्हणलं इकडंच टाकावं. गाववाल्याच तरी बोल का. ओके थोडा टाकी फुल करायचं चालू आहे. गाववाल्याचा आमच्या पंप आहे. कराडातच म्हटलं टाकावं, गाववाल्याच भलं करावं. कुठं कोल्हापुरात जाऊन टाकावं बस. बघू शकता मोसम वाटरला आहे. किती बसते बघूया. आपण दमनला फुल केलेली गुजरात. दमनवरनं आता किती बसले इथं? 570 किलोमीटर झाली गाडी. बघू आता किती बसते. 35च्या आसपास बसायला पाहिजे माझ्या अंदाजात. चला पाहून हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी.